भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे। आजारी असल्याने धनंजय मुंडेंच्या भेटीला गेलो होतो अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना दिली। निवासस्थानी भेटायला गेलो होतो, ती विचारपूससाठी भेट होती असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर भेट घेणं ही वेगळी गोष्ट आणि लढा वेगळा आहे असं स्पष्टीकरण देखील आता धस यांनी भेटीनंतर दिलेलं आहे। तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया देखील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलेली आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर आता अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। तर आजारी असल्याने धनंजय मुंडेंच्या भेटीला गेलो असं स्पष्टीकरण सुरेश धस यांच्या वतीनं दिलं जात आहे। मात्र चर्चा थांबत नाहीये। निवासस्थानी भेटायला गेलो होतो, ती विचारपूसीसाठी भेट होती असं त्यांनी जरी म्हटलेलं असलं तरी अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। भेट घेणं ही गोष्ट वेगळी आहे आणि लढा वेगळा आहे अशी प्रतिक्रिया देखील आता सुरेश धस यांनी दिलेली आहे। तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया देखील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलेली आहे। धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काही संबंध नाही। कृपया जोडू नये, कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही। रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का, दवाखान्यात नेलं भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो। तर सुरेश धस यांची ही प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली आहे। आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चा आता सुरू झालेल्या आहेत आणि त्याच चर्चांच्या संदर्भातली बातमी आहे। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी आता स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। आजारी असल्याने धनंजय मुंडेंच्या भेटीला गेलो होतो असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतलेली आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी धनंजय देशमुख आपल्याशी जोडले जात आहेत। धनंजयजी, महत्त्वाची एक बातमी समोर येते। सुरेश धस की ज्यांनी आता संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात हा मोठा लढा उभारलेला आहे, त्यांनी आता धनंजय मुंडेंची भेट घेतली आणि त्यानंतर अनेक चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे। तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे? ज्या या लढ्यामध्ये सगळेजण आहेत की आरोपींना फाशी झाली पाहिजे, परत अशा घटना नाही घडल्या पाहिजे आणि देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेत अण्णा आहेत। आणि अण्णांनी भेटी संदर्भात जी प्रतिक्रिया दिली आहे ती मी अजून काही ऐकली नाही, म्हणजे अण्णा काय बोललेले आहेत त्यांच्या प्रतिक्रियेनंतर जी प्रतिक्रिया दिली आहे त्यांना, तर माहिती असेल तुम्हाला तर तुम्ही कळवा। अगदी आम्ही ते भेटीनंतर काय बोलले हे देखील आम्ही तुम्हाला ऐकवतो। हा, धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काही संबंध नाही। कृपया जोडू नये, कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही। रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का, दवाखान्यात नेलं भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो। धनंजयजी, ही सुरेश धस यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली असेलच। त्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर असं त्यांनी म्हटलेलं आहे की आजारी असल्याने धनंजय मुंडेंच्या भेटीला गेलो होतो। जरी ते आजारी असले म्हणून भेटीला गेले असले तर एका बाजूला असा सगळा लढा धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये सातत्याने सुरू आहे आणि मध्येच अशा पद्धतीची भेट म्हटल्यावर चर्चांना उधाण येणारच ना। नाही, यावर ते त्यांनी जे व्यक्त झालेले आहेत की संतोष देशमुख यांचा जो न्यायाचा लढा आहे तो आणि ह्याचा काही संबंध नाही, तो लढा पुढे लढत राहणार, पुरावे देत राहणार, तर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आणि मला तीच अपेक्षा आहे की मला न्याय द्या माझ्या भावासाठी, माझ्या भावाची ज्यांनी हत्या केली त्यांना फाशी द्या, ही माझी भूमिका आहे आणि मला ह्याच्यातच तुम्ही मदत करा अशी माझी भावना आहे। तुम्ही या संदर्भात सुरेश धस यांच्यासोबत चर्चा करणार आहात की त्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी आता बोलणार आहात का?
चर्चा अजून परत होईल, ते पण अजून व्यक्त होतील प्रसार माध्यमांना, आणि त्यानंतर मग आपण या विषयावर त्यांना बोलू. अगदी धनंजयजी, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. खरं तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे. सुरेश धस यांची प्रतिक्रिया देखील समोर आली. आजारी असल्यानं मी मुंडेंच्या भेटीला गेलो होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील महत्त्वाची प्रतिक्रिया आता समोर येते. आपण ऐकूयात. एक छोटा प्रश्न आणखीन असा आहे की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट मुंबईमध्ये झाली आणि ती बावनकुळेंनी घडून आणली अशा प्रकारचा अंजली दमानिया म्हणतात. नाही, बरोबर आहे ना. मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो. त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाहीये. ते दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर. त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील. शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील. तुम्ही भेट घालून दिली आहे, खरं आहे? नाही, भेटलेच ना माझ्याकडे. मी अध्यक्ष आहे पक्षाचा, आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडेचा ते तारीख आवश्यक नाही. पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं, आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापर्यंत धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळं धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट ही पारिवारिक भेट झाली आहे. आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो, आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाहीये. तर चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. मात्र आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतलेली आहे. आजारी असल्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या भेटीला गेलो होतो असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. मात्र एका बाजूला सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात हा सगळा लढा उभारलेला आहे, आणि मध्येच अशा पद्धतीची जर भेट घेतली असेल तर नक्कीच या संदर्भात अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अर्थातच प्रवक्त्या सुषमाताई आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. सुषमाताई, बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली. ही भेट फक्त ते आजारी होते त्यांना भेटायला गेलो होतो असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरी अनेक प्रश्न या भेटीनंतर उपस्थित होत आहेत. तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. सुरेश धस यांच्या निमित्ताने बीडच्या जनतेच्या मनात काही आशा निर्माण झाल्या होत्या. संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोठ्या आशेने त्यांच्याकडे बघत होते. अगदी. आणि फक्त देशमुख कुटुंबीयच का बरं, या प्रश्नावर संबंध महाराष्ट्राची जनता अत्यंत संवेदनशील. परंतु या प्रकरणाचा भाजपने राजकीय इष्टापत्ती म्हणून वापर करून घेतला आहे का, हा प्रश्न आता उरत आहे. कारण भेट 4.5 तासाची झाली की 4.5 मिनिटांची झाली हे महत्वाचं नाही, भेट का झाली हे जास्त महत्वाचं आहे. एकाच वेळेला एक लढा त्याच्या चरमबिंदूवर असताना त्या लढ्याच्या संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या व्यक्तीला लढा लढणारा व्यक्ती जाऊन भेटत असेल तर निश्चितपणे याच्यामध्ये संदिग्धता तयार होते. यामुळे सुरेश धस यांनी स्वतःची विश्वासार्हता गमावली आहे, आणि धसांनी फक्त स्वतःची विश्वासार्हता गमावली नाही तर धसांनी 5-6 दिवसांपूर्वी ज्या देवेंद्र फडणवीसांना बीडच्या कार्यक्रमात बोलावून बाहुबली म्हणत त्यांचा उल्लेख गौरव केला होता, त्या देवेंद्र फडणवीसांची सुद्धा विश्वासार्हता संपुष्टात आलेली आहे. गंगाधर ही शक्तिमान है क्या, असा प्रश्न आता आम्हाला त्यांना विचारावा लागेल. अगदी. सुषमाताई, तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा देखील अत्यंत बरोबर आहे. सुरेश धस एकीकडे एवढा मोठा लढा धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये लढतात आहे. बीडमधील जनसामान्य नागरिकांची त्यांना मोठी साथ देखील आता मिळते. यामुळे त्या जनसामान्य माणसांमध्ये काही वेगळा संदेश जाऊ शकतो का? प्रश्नच नाही. वेगळा संदेश म्हणजे अहो विश्वासार्हताच संपली त्यांची. नाशिकच्या सभेमध्ये गरज नसताना सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये ते परस्पर जाहीर करून टाकतात की आता पोलिसांना माफ करून टाका, म्हणजे खून झालाय आणि पोलिसांना माफ करा असं ते परस्पर जाहीर करतात. आणि तेच धस आज अचानक धनंजय मुंडेंना जाऊन भेटतात आणि कारण सांगतात प्रकृतीचं. धनंजय मुंडे म्हणजे काही असं कोणी माणूस नाहीये ना की दुर्बल असहाय्य की त्यांच्या मदतीला कोणीच नाहीये. अहो त्यांच्या मदतीला हजारो माणसं त्यांच्या दिमतीला असतील. बरं, धनंजय मुंडेंचं काही फार मोठा दुर्धर आजार किंवा फार मोठं ऑपरेशन वगैरे असं काही नाहीये. धनंजय मुंडे असले तरी ते एका मेंटली शॉक मध्ये असतील, आणि तो मेंटली शॉक हा सुरेश धसांनी उभा केलेल्या लढ्यामुळे असेल.
अरे मग तुम्हीच उभ्या केलेल्या लढ्यामुळे जर समोरचा माणूस घायाळ झालाय तर त्याला परत जाऊन तुम्ही काय म्हणून विचारताय? कशासाठी विचारताय? सुषमाताई, याचा अर्थ पॅचअप झालाय का? काय वाटतं? पॅचअप झालंय का नाही ते त्या दोघांना माहिती, परंतु या निमित्ताने बीडच्या जनतेचं ब्रेकअप मात्र नक्की झालंय. अगदी यात पुढचा मुद्दा असा आहे की सुरेश धस धनंजय मुंडेंना भेटले. हा जो सगळा लढा सुरेश धस यांनी उपस्थित लढले होते, लोकांची साथ मिळाली, महाराष्ट्रभर त्यांचे हे मुद्दे गाजत होते, ते सातत्यानं बोलत होते, अगदी भावनिक होऊन देखील ते सातत्यानं बोलत होते. आता कुठेतरी हा लढा शमतोय असं वाटतंय का? बघा, जेव्हा एखादा लढा उभा राहतो आणि त्या लढाईचा सेनापतीच जर फितूर होत असेल तर निश्चितपणे सैन्य हतबल होतं. या लढाईचा सेनापती म्हणून धसांनी अक्षरशः मनोज जरांगे यांना सुद्धा रिप्लेस करत ती जागा स्वतःची निर्माण करायचा प्रयत्न केला होता. आणि आता त्यांचं हे जे वागणं आहे ते निव्वळ धक्कादायक नाही, तर देशमुख कुटुंबियांच्या बरोबरच बीडच्या 18 पगड जातीतल्या लोकांचा विश्वासघात करणारं हे वागणं आहे. अगदी सुषमाताई, शेवटचा प्रश्न आणि शेवटचा मुद्दा. सुरेश धस यांच्या या भेटीनंतर ज्या चर्चा सुरू झाल्या त्या चर्चा जर खऱ्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये आता जे न्यायाची अपेक्षा करतायत देशमुख कुटुंब, त्यांनी आता काय करावं? नाही, मला असं वाटतं की देशमुख कुटुंबियांनी कुणावरच विश्वास ठेवू नये. बरं, कोणावरच विश्वास ठेवू नये. इथे राजकारणात कोणी कुणाचा नाही. राजकीय पपेट म्हणून माणसं उभी केली जातात आणि अशा पद्धतीने म्हणजे संतोष देशमुखांची हत्या राजकीय इष्टापत्ती म्हणून भाजपकडून जो वापरण्याचा प्रयत्न झाला आहे. हत्या प्रकरणातले महत्वाचे दुवे, विष्णू चाटेचं काय झालं, त्याचा मोबाईल रिकव्हर झाला की नाही, वाल्मिक कराडच्या आवाजाचे सॅम्पल घेतले होते पण त्या सॅम्पलची टेस्ट पॉझिटिव्ह आली की निगेटिव्ह आली, तपास कुठपर्यंत आलेला आहे, नेमकं खुनाचा गुन्हा का बरं दाखल झाला नाही, कृष्णा आंधळे फरार कसा आहे तो का सापडला नाही, हे सगळे मुद्दे बाजूला पडले आणि धनंजय मुंडेंना डॅमेज करण्यासाठी मग करुणा मुंडे प्रकरण आलं, राख माफिया, वाळू माफिया, इतकी प्रकरणं त्याला जोडली गेली की त्याला राजकारणाचा वास यायला लागला. त्यामुळे मला असं वाटतं की आता देशमुख कुटुंबियांनी या लोकांवर विश्वास न ठेवता, एक चांगली उक्ती आहे, जो दुसऱ्यावरही विसंबला त्याचा कार्यभार संपला. त्यामुळे कोणावरही विसंबून न राहता ही लढाई नेटाने स्वतः लढली पाहिजे. अगदी या निमित्तानं सुषमाताई, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा देखील खरा उपस्थित केलेला आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. या प्रकरणामध्ये सातत्याने जे आवाज उठवत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्याशी जोडल्या जात आहेत. अंजलीताई, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं. सुरेश धस यांनी या धनंजय मुंडेंची भेट घेतली, त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलंय. ही भेट, त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो असं सुरेश धस यांनी जरी सांगितलं असलं तर या भेटीचा अँगल दुसराच आहे असं बोललं जात आहे. तुमची महत्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. मला गेले 4 ते 5 दिवसापूर्वी कळलं होतं की बावनकुळेंच्या मध्यस्थीने या दोघांची भेट झाली आहे. पण मला तेव्हा वाटलं की हे नुसतंच ऐकिवात आहे, आपण याच्यावर नको बोलूया. पण जेव्हा कळलं होतं की ही भेट, आता हे म्हणतात मी हॉस्पिटलमध्ये भेटलो, मला असं सांगण्यात आलं होतं की ही भेट बावनकुळे यांच्या निवासस्थानी झाली होती. दोघेही टॅक्सीने आले होते. आणि हा प्रश्न म्हणजे मी फक्त एकदा अक्षरशः मेरी हलका असा मी तो मुद्दा एका चॅनल पुढे मांडला, घाबरत मांडला, कारण ही ऐकिवात गोष्ट होती आणि कितपत खरी आहे मला माहित नव्हतं. पण तरी हा प्रश्न जेव्हा दसांना 3 दिवसापूर्वी विचारण्यात आला, उडवाउडवीची उत्तरं त्यांनी तेव्हा दिली होती आणि आज जाऊन ते सांगतायत की हो मी भेटलो होतो. आणि बावनकुळे देखील म्हणाले की 3.5-4 तासाची त्यांची बैठक झाली होती. हे ऐकून अतिशय वाईट वाटतंय, राग येतोय, चीड येते या सगळ्याची की तुम्ही राजकारणासाठी एका मृत्यू जो झाला एका माणसाचा, सामान्य माणसाचा, त्याचा तुम्ही असा राजकीय खेळ करताय. त्याच्यासाठी तुम्ही अधिवेशनात मुद्दा मांडताय आणि त्याच्यावर लढताय असं दाखवताय. तुम्हाला खरंच काही कोणासाठी वाटतच नाही का? तुमच्यासाठी हे सगळे राजकीय मुद्दे आहेत का? असे प्रश्न पडतात की काय आहे, तुम्ही त्या कुटुंबाबरोबर इतके मोर्चे केलेत, डायलॉग्स मारलेत, हिंदी पिक्चरचे त्यात डायलॉग्स मारलेत. याच्यात ते स्वतः म्हणाले होते की
थेट त्यांच्या सातपुडा बंगल्यातनं 3 कोटीचा खंडणीचा व्यवहार झाला होता. मग आज धसांचे हे जे पाय उठले कसे मुंडेंना भेटायला जायला? ही माणसं आहे, त्यांना हृदय आहे की नाही असा प्रश्न पडतो शेवटी. वाईट वाटतं, राग येतोय आणि आता बास करा यार, हे राजकारण बास करा. अंजलीताई, या सगळ्यामध्ये कुठेतरी सेटलमेंट होते का? जर होत असेल तर ती कोण घडून आणतंय हा देखील एक मुद्दा चर्चेचा आहे. हे सेटलमेंटच होताना दिसतेय ना, दुसरं काय होतंय? आताच्या घटकेला बावनकुळे काय करत होते? ते कुठेतरी हे सगळं ट्रूस ज्याला आपण म्हणतो तसं ट्रूस करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण कोणाच्या जीवावर? त्या कुटुंबाच्या. जे त्यांना न्याय मिळवून देतो म्हणून तुम्ही लढायला निघालात आणि अर्ध्या वाटेत तुम्ही हे काय करताय? वाईट, म्हणजे खरंच वाईट वाटतंय. पण मला असं वाटतंय त्या कुटुंबाला धीर देण्याची गरज आहे, ताकदीनं त्यांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. आणि ते मला होईल तेवढं मी लढेन त्यांच्यासाठी. मला जोपर्यंत जितकं मला टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी मी घेईन, पण मी त्यांच्यासाठी लढेन. खऱ्या अर्थानं अंजलीताई, हे दोन चेहरे आहेत. एकीकडे सुरेश धस धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्रमक होतात, माध्यमांमध्ये ते रोज बोलत असतात, दुसरीकडे त्यांची भेट घेतात. एकीकडे लढा सुरू त्या माणसाच्या विरोधात आपला आहे, दुसरीकडे अशा पद्धतीची भेट घेणं म्हणजे त्या बीडच्या नागरिकांनी आता कुणाकडे बघावा हा एक मुद्दा उपस्थित होतोय. खरंच तेच तर म्हणते मी की त्या कुटुंबानी आज कोणाकडे पाहावं. आणि हीच भीती मला पहिल्यापासून होती. म्हणून पहिल्या दिवशी जर तुम्हाला आठवत असेल 28 तारखेला जो मोर्चा झाला होता बीडमध्ये, तिथे मी आता मोर्चात जाण्यास नकार दिला होता. कारण त्यात जितेंद्र आव्हाड होते, धस होते आणि यांच्याबरोबर मी स्टेज शेअर करण्यास नकार दिला. मी म्हटलं मी जाणार नाही, कारण हे सुद्धा तसेच आहेत, यांच्यात काहीच वेगळं नाहीये. आणि हेच होताना दिसतंय आज. मला खरं काय बोलावं सुचत नाहीये. मला खूप राग आलाय, खूप म्हणजे खूप राग आलाय. अगदी या सगळ्या लढ्याला जर ठीक आहे, तुम्ही अंजलीताई आपल्यासोबत होत्या, त्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया बातमीच्या संदर्भात पोहोचलेली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाडांची देखील याच संदर्भात एक महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. आपण तीही ऐकूयात. आणि 4 दिवसापूर्वी झाली, म्हणजे आता काय लपून बिपून भेटले असं काय म्हणणं आपल्याला योग्य वाटणार नाही. म्हणजे मला तरी योग्य वाटणार नाही की ते लपून भेटले म्हणून. भेटले आता काय 4.5 तास भेटले असतील. आता खरं तर म्हणजे यांच्याकडनं मानवी स्वभाव जो असतो, ह्युमन सायकॉलॉजीचा अभ्यास करायला पाहिजे की डिसेंबरपासून आत्तापर्यंत धस हे धनंजय मुंडेंना वरती तोफा टाकत होते. पण अचानक म्हणतात मी राजीनामाच मागितला नाही. असू शकेल बाबा आम्ही चुकीचं ऐकलं असेल, टीव्हीवाल्यांनी चुकीचं दाखवलं असेल. पण हे सगळं प्रकरण उघडकीस कसं आलं तर बावनकुळेंनी सांगितलं की हे दोघं भेटले आणि मी होतो आणि 4.5 तास भेटले. आता 4.5 तास हे का भेटले असेल याचं काय उत्तर कोणाकडे आहे का नाही. आणि सध्याच्या मी काय वागण्यात फरक दिसतोय. धस्सा अतिशय क्षमाशील झाले, संत परंपरेवर चालते की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका. त्याने संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका. तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं, म्हणजे 4 दिवसापूर्वी. ते बातमी त्यांनी आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. विश्वासार्हतेचा प्रश्न असतो. 4 दिवसानंतर जेव्हा बातमी येते की हे दोघं भेटलेत तेव्हा लोक संशयाने बघायला सुरुवात करतात. एवढ्या प्रामाणिकपणाने हा माणूस लढत होता सुरेश धस, अचानक युतीन का मारलाय हे काही कळायला मार्ग नाही. पण मला एक सहज म्हणून आठवलं की 4.5 तासामध्ये धस आणि धनंजय मुंडेंनी काय केलं असेल. मला एक मराठीतलं गाणं आठवलं. दोघांनी गळ्यात गळ्याचं घातलेच असतील, कारण ते 4.5 तास भेटलेत एकमेकांना. गाणं म्हणाले असेल, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. झाले दोघांच्या मोत्यांच्या माळा एकमेकांच्या गळ्या घातल्या, मोठ्या माला झालं संपलं प्रकरण. महाराष्ट्राने 2 महिने जे बघितलं तर महाराष्ट्राने विसरून जायचं. जणू की आमच्यात काही झालंच नाही असं बोलायला मोकळे झाले. ज्या बावनकुळेंनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच बावनकुळेंनी दोघांमध्ये दिलजमाई करायचा प्रयत्न केला अशी देखील चर्चा आहे. आपल्याला काय करायचंय,
एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो तडीस नेणं हा स्वभाव गुण असतो. तो मध्येच सोडून देणं हा दुर्गुण असतो. मला तितके बोलायचंच नाही. दोघं भेटले, दोघं मित्रच होते. बीडच्या राजकारणामध्ये दोघांचं शक्यच होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.